मान कन्हैया ट्रस्ट संचलित मान कन्हैया नेत्रपिढी आणि साई सूर्य नेत्रसेवा तसेच रोटरी क्लब बांधवनगर आयोजित आजचा हा विशेष असा कार्यक्रम आहे। आज जागतिक दृष्टी दान दिवस आहे। दृष्टी सर्वांना आवश्यक असते। निसर्गाने प्रत्येकाला दोन डोळे दिलेले आहेत, पण हे दोन्ही डोळे जेव्हा निरोगी असतात, आरोग्य संपन्न असतात आणि सर्वार्थाने निरोगीपणाची सगळी लक्षणं जपत असतात, तेव्हा आपल्याला या दोन डोळ्यांनी छान दिसत असतं। आणि आपल्याला माहिती आहे की जीवनाची गाडी, या गाडीला जे दोन लाईट आहेत ते हे दोन डोळे आहेत आणि लाईट नसेल तर गाडी पुढे जाणार नाही, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते आणि प्रगती सुद्धा होणार नाही, आपण आपलं ध्येय गाठू शकणार नाही। असं हे नेत्र आहेत जे निसर्गाने आपल्याला वरदान दिलेले आहेत, परंतु जर आपण त्यांची काळजी घेतली नाही, त्यांची योग्य ती निगा राखली नाही तर हे दोन डोळे आजारी होऊ शकतात, त्यांना रोग होऊ शकतो आणि मग आपल्याला कमी दिसायला लागतं। या सगळ्यांवर मात करत हे जे डोळे आहेत हे जीवनभर तर आपल्याला साथ देतातच, परंतु मरणोत्तर सुद्धा, हे जीवन संपल्यानंतर सुद्धा एक नवीन जीवन देत असतात। कारण मरणोत्तर नेत्रदान जर आपण केलं, ज्या अंध व्यक्ती असतात, ज्यांना डोळ्यांना टीक पडून अंधत्व आलेलं असतं, अशा व्यक्तींना नेत्ररोपणामुळे परत दृष्टी प्राप्त होत असते। परंतु नेत्ररोपण कधी होतं? जर कुणी नेत्रदान केलं तरच नेत्ररोपण होतं। आज आपण पाहतो की विज्ञानाने खूप खूप प्रगती केलेली आहे। आपण इथं बसून अमेरिकेतलं घर सुद्धा पाहू शकतो किंवा दुसऱ्यांना पाहू शकतो, गप्पा मारू शकतो किंवा इथं बसून वेगवेगळ्या जगातलं ज्ञान घेऊ शकतो। एवढी मोठी प्रगती झालेली आहे, तरी पण विज्ञानाच्या प्रगतीमध्ये अजून काही कमतरता आहे आणि ती म्हणजे अशी की अजूनही आर्टिफिशियल कॉर्निया म्हणजे आर्टिफिशियल बुबुळ अजून काही निर्माण झालेलं नाही। मग नेत्ररोपण करायचं असेल तर मरणोत्तर नेत्रदान झाल्यानंतरच ते रोपण होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही। आणि एकंदरीत जगाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की जगाच्या पाठीवर जितके अंध आहेत त्यापैकी 1/3 एवढी संख्या आपल्या भारतामध्ये आहे। आणि मग एवढ्या जर बांधवांना दृष्टी द्यायची असेल तर तेवढ्या प्रमाणामध्ये नेत्रदान व्हायला पाहिजे, मरणोत्तर नेत्रदान व्हायला पाहिजे। परंतु अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे हे नेत्रदानाचं प्रमाण कमी आहे। आणि आजच्या या जागतिक दृष्टीदान दिनाचं औचित्य साधून मान कन्हैया नेत्रपिढी आणि इतर संस्थांनी मिळून खास आज पोस्टर स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं बक्षीस वितरण आज इथे संपन्न होणार आहे। आणि अशा कार्यक्रमाची सुरुवात ही मान कन्हैया नेत्रपिढी ज्यांच्या नावावर आहे, म्हणजे मानकुवरबाई आणि कन्हैयालालजी हे आमचे माताजी पिताश्री आहेत, तर त्यांच्या नावावर ही नेत्रपिढी सुरू आहे, कार्य चालू आहे। यांना वंदन करून, यांना पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करते। मानकुवरबाई कांकरियाच्या आमच्या मातोश्री आहेत, त्या स्वातंत्र्य सैनिका होत्या। त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कारावास पण भोगलेला होता। अशा महान अशा स्वातंत्र्य सैनिका आणि आमचे पिताश्री कन्हैयालालजी कांकरिया हे न्यायाधीश होते आणि न्याय यंत्रणेमध्ये आदर्श असं कार्य त्यांनी करून दाखवले। आणि विशेषतः या दोघांनीही मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे। दोघांचेही मिळून 4 डोळे 4 अंध बांधवांना दृष्टी देऊन गेलेले आहेत आणि आजपर्यंत सुद्धा त्यांची दृष्टी छान आहे आणि उत्तम आहे। अशा विभूतींना आपण नमन करतो, वंदन करतो। आणि सांगायची विशेष गोष्ट म्हणजे यांचं आय डोनेशन ज्याला आपण म्हणतो ते स्वतः डॉक्टर प्रकाशजी कांकरिया यांनी केलेले आणि ऑपरेशन पण त्यांनीच केलेले आहेत। त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा।
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे रोटरीचे अध्यक्ष माधवरावजी देशमुख सर, अनाम प्राईमचे संचालक श्री अजयजी माने सर, आदरणीय ठाडे सर, दीपक गुजराती सर, यहेर बाबा ट्रस्टचे आदरणीय संचालक श्री गुजर सर, या डोळ्यांच्या 2 पाकळ्या उमलून स्तब्ध झाल्या. डोळे ह्या गुलाबाच्या पाकळीसारखे असतात, तसेच कोमल असतात, तसेच नाजूक असतात, तसेच सुंदर असतात. या डोळ्यांच्या 2 पाकळ्या उमलल्या म्हणजे या जगाच्या पाठीवर आपण आलो. या डोळ्याच्या 2 पाकळ्या उमलून स्तब्ध झाल्या म्हणजे थांबल्या. केव्हा थांबतात डोळे? जेव्हा प्राण उडून जातो तेव्हा डोळे थांबतात. या डोळ्यांच्या 2 पाकळ्या उमलून स्तब्ध झाल्या. मरावे परी नेत्ररूपी उरावे, मरावे परी नेत्ररूपी उरावे, शिकून जगा गेल्या गुंफून शब्द फुलेही, गुंफून शब्द फुलेही, श्रद्धांजली आदरांजली चरणी आपुल्या, चरणी आपुल्या. ज्यांनी ज्यांनी जगाच्या पाठीवर ज्यांनी ज्यांनी नेत्रदानाचं पुण्य कर्म केलेलं आहे अशा सर्व विभूतींच्या चरणी आपण आदरांजली 1 मिनिट उभे राहून सादर करूया. शांती. यानंतर पोस्टर स्पर्धेचं बक्षीस वितरण इथे होत आहे. 2 गट केलेले होते, एक शालेय गट आणि एक मोठा गट. त्याच्यामध्ये शालेय गटातले आधी आपण सन्मान देणार आहोत. 3य क्रमांक आहे छोट्या गटामध्ये कुमारी कोमल सचिन शिंदे. धन्यवाद. 2य क्रमांक आहे शालेय गटामध्ये अनुप्रीत अमित पात्रे. प्रथम क्रमांक आहे कुमारी वृषाली हिवाळे. धन्यवाद. उन्नती शेटिया. 3य क्रमांक मोठा गट. धन्यवाद. 2य क्रमांक उत्कर्ष शेटिया आणि प्रथम क्रमांक दत्तात्रय थिटे. एक विशेष सन्मान इथे करायचा आहे की आपल्या अहमदनगर जिल्ह्यामधले सर्वात जुने असणारे चित्रकला या विषयातले शिक्षक असणारे आणि ज्यांना खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यांची चित्रकला इतकी सुंदर आहे की 3D चित्र काढून त्यांना पेंट करून सुद्धा ते करू शकतात. आता मध्यंतरी त्यांनी एक सुंदर असं चित्र काढलं होतं आणि त्याची थीम होती की मनशक्तीचा मार्ग कौटुंबिक एकतेतून जातो आणि त्या थीमवर आधारित त्यांनी इतकं सुंदर असं 3D प्रकारचं चित्र काढलं होतं की ते सर्वांना खूप भावलं होतं आणि ते अनेकांचे शिक्षक राहिलेले आहेत. असे आदरणीय पात्रे सरांना विनंती करते की आपण यावं समोर आणि इतकं सुंदर असं चित्रकला आहे त्यांची. जोरदार टाळ्या आपण वाजवूया. सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवर व येथे जागतिक नेत्रदानानिमित्त नेत्रदान दिवसानिमित्त जमलेले सर्व मान्यवर, आज जागतिक नेत्रदान दिवस. मॅडमनी जसं म्हणाल की जसं मरावे परी कीर्तिरूपी उरावे तर आहेच, परंतु नेत्ररूपी पण उरावे. तर आपण गेल्यानंतर असं म्हणतात की बाबा जाताना इथून काही घेऊन जायचं नाहीये, पण आपण काही देऊन तर जाऊ शकतो. तर जाताना आपण आपले डोळे जे आहे तर ते कोणत्या व्यक्तीला दिले ज्याचा एखादा ॲक्सिडेंटमध्ये डोळा गेलेला आहे किंवा जसं त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे ज्यांना डोळे मिळू शकतात तर त्यांना ते डोळे मिळाले आणि त्यांनी जर काही हे जग पाहिलं तर त्यासारखा आनंद जगात कुठलाही नाही. जो आनंद जो आहे तो पैशाने मिळू शकत नाही किंवा कोणत्याही भौतिक साधनांनी मिळू शकत नाही. असा आनंद जो आहे हा डोळ्यांनी त्यांनी ते जग बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य बघितलं, त्याचं जे सुख बघितलं सगळ्या परिवाराचं, तर ते आपल्याला लक्षात येतं की जॉय ऑफ गिव्हिंग जो म्हणतो ना तो ह्याच आहे, देण्यामधला आनंद.
तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जसं आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे देण्यामधला आनंद म्हणजे तुम्ही नेत्रदान हे अवश्य करा. मी नुसतं सांगत नाही, मी सुद्धा स्वतःचा नेत्रदानाचा फॉर्म भरलेला आहे. तसंच माझ्या सहपरिवाराने सगळ्या परिवाराने सुद्धा नेत्रदानाचा फॉर्म भरलेला आहे. कारण मला माहिती आहे डॉक्टर आणि मॅडम यांच्या ज्या साई सूर्य नेत्रसेवामधून आपले अनामप्रेमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 4 जणांना दिसायला लागलेले आहे, त्याचा मी साक्षीदार. कारण माझा आमचा एक काकासाहेब पांडव आहे, प्रल्हाद पांडव आहे, हे 2 विद्यार्थी. त्याचबरोबर आपण जिथं त्या दिवशी सत्कार केला ते 2 विद्यार्थी, असे 4 जण जे आहेत तर ते त्यांना दिसत नव्हतं बिलकुल. पण सरांच्या, वर्धमानजींच्या, मॅडमच्या, श्रुती मॅडमच्या या सगळ्यांच्या प्रयत्नांनी त्या सगळ्यांना दिसायला लागलं. आणि ते दिसल्यानंतर मला चांगलं आठवते की वरती आपल्या इथे साईबाबांचा फोटो आहे, तर त्याला बाकी काही दाखवलं नाही, आम्ही हे साईबाबा दाखवले. तो जो साईबाबा बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो अवर्णनीय आणि कशातही आपण सांगू नाही शकत असा होता. आणि तो इतका खुश झाला. आज तो मुलगा प्रल्हाद पांडव हा औरंगाबादला कॉम्प्युटर इन्स्ट्रक्टर. म्हणजे हे जे यश आहे ना, हे यश अदरवाईज काय होत होतं, तो घरात तिथेच राहिला असता, तिकडेच काही त्याला म्हणजे जे आयुष्य आहे ते तुम्हाला सांगायला यू वोंट बिलीव्ह सगळेजण की कित्येक अंधांचे जे आई वडील आहेत जे मजुरी करतात, ग्रामीण भागामध्ये असतात, तर ते अक्षरशः पलंगाला त्याला बांधून जातात. कारण काय की तो जर का इकडे तिकडे गेला आणि समजा विहिरीत वगैरे पडला किंवा काय झालं उद्या त्याचं, तर करायचं काय. बरं, मजुरी केल्याशिवाय त्यांना काही पर्याय नसतो, मजुरीला जावं लागतंच. कारण आर्थिक शेवटी काही करणार, कसं करणार. आणि एकदम म्हणजे शेतामध्ये राहत असतात, तर त्यामुळे ते अक्षरशः बांधून जातात. परंतु ह्या सगळ्या सरांच्या आणि ह्या सगळ्या या सेवेमुळं, नेत्रसेवेमुळं जे जे जग बघू शकतायत आणि ते जग बघितल्यानंतर त्यांचा जो आनंद आहे हे आम्ही सगळं अनुभवत आहोत. अनामप्रेमचे खरे असंख्य विद्यार्थी मॅडमच्या इथे कॅम्पमध्ये येतात, इथे त्यांना नेत्रसेवा दिली जाते. त्यातून काही विद्यार्थी सुद्धा बरेच जणांना 20% 40% दिसायला लागलेले. हे जे यश आहे ना, हे यश कोणत्याही फुटपट्टीने मोजता येत नाही असं यश आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आज आपण सुद्धा सगळ्यांनी आता जशी आपण हे घेतलेली आहे, ओथ घेतलेली आहे, तशी आपण सगळ्यांनी ती मात्र पार पाडायची आहे. आणि हा जो नेत्रदानाचा फॉर्म आहे तो लगेच जाताना भरून द्यायचा आहे, ही सर्वांना विनंती. धन्यवाद. आज आपल्या जागतिक नेत्रनिमित्त आपण जी स्पर्धा घेतली आहे आणि काही फॉर्म देखील भरून घेत आहोत, अशा या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र इंजिनियर डॉक्टर माने सर, आदरणीय डॉक्टर प्रकाशजी कांकेरे सर, कांकेरे मॅडम, त्यांचा पूर्ण स्टाफ जो सतत त्यांच्यासोबत असतो, माझे मित्र अध्यक्ष माधवजी देशमुख सर, गुजराती सर जे आमचे सचिव आहेत, आणि माझ्यासोबत मेहर बाबा ट्रस्टचे आणि केंद्राचे बँक ऑफ महाराष्ट्राचे जे अध्यक्ष होते गणेश सर, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, अतिशय शुद्ध असा उपक्रम आपल्या कामगारी परिवार रोटरी क्लब ऑफ नगर आम्ही एकत्रितपणे करत आहोत. मगाशी माने सरांनी उल्लेख केला की आता अनामप्रेम जी संस्था आहे आमच्याकडे, अंध, अपंग व मूकबधिर अशा तिन्ही फॅकल्टीमध्ये आम्ही काम करतो. जवळपास 350 विद्यार्थी आमचे आहेत. ॲडमिशन आम्हाला क्लोज करावं लागतं, इतकं मोठ्या प्रमाणात आमच्याकडे लोक येतात. आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या साई सूर्य नेत्र किंवा मानसदानी या ट्रस्टतर्फे आपल्या 4 विद्यार्थ्यांना आपण जवळपास खूप चांगलं दृष्टी आली आहे आणि ते चांगलं वर्क करत आहे. परवाच आमचं महेशजी भागवत देखील आपल्या केंद्रासोबत असायचे. आजच त्यांचा आज आम्ही प्रोग्राम करून आलो. त्यांचं अचानक 10 दिवसापूर्वी निधन झालं, पण ते देखील आपल्या साई सूर्य नेत्र सेवा, अनामप्रेम आणि मेहरबाबा सेंटरला अटॅच असत आणि खूप मोठं योगदान त्यांचं अंध आणि आमच्या दिव्यांग बांधवांसाठी होतं. त्यांचा एक चांगला ऑर्केस्ट्रा होता. तर मला आनंद होतोय की अशा पद्धतीने आपण रोटरी क्लब नगर आणि कामगारी परिवार यांचा सगळं स्टाफ खूप प्रयत्न करतायत आणि जास्तीत जास्त
प्रमाणात आपण नेत्रदान करत आहोत। यंदाच्या वर्षात देखील देशमुख सर आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत की मोठ्या प्रमाणात कॅम्पचं आयोजन करून आपल्या नगर जिल्ह्यात नव्हे इतर आम्ही देखील इतरही ज्याच्या जिल्ह्यात काम करतो अधिकाधिक मोठ्या प्रमाणात नेत्रदान करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। आजचा जो दिवस आहे 10 जून तर हा नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो। तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की भारतातील एक नेत्रविशारद डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र तर यांचा आज जन्मदिन आहे। 10 जून 1927 साली त्यांचा जन्म झाला आणि 10,000 त्यांनी नेत्र शस्त्रक्रिया केल्या। त्याबद्दल त्यांचा सन्मान म्हणून हा 10 जून हा जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो। आणि आपल्याकडे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाचं खूप महत्त्व आहे। भूदान, गोदान, अन्नदान, वस्त्रदान। तर त्याचप्रमाणे आता अवयवदान, रक्तदान आणि नेत्रदान म्हणजे आता ताईंनी सांगितलं की मरावे परी कीर्तिरूप उरावे जे आहे तसंच मरावे परी नेत्ररूपी उरावे। आणि खरोखर डॉक्टरांचं मला आश्चर्य वाटतं की डॉक्टरांचे वडील गेल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांचा डोळा काढला, स्वतः ते ऑपरेशन केलं कारण 6 तासात ते काढावं लागतो। आणि इतक्या दुःखद प्रसंगी आपल्या आई वडिलांचे डोळे काढून समाजाची सेवा केली त्याबद्दलही त्यांचे खूप अभिनंदन आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये जशी ही संपूर्ण आशियामध्ये भारतामध्ये डॉक्टरांनी ही नेत्रदानाची एक चळवळ रुजवली आहे। नाही तर एकदा जर डोळा गेला की बऱ्याच वेळा असं व्हायचं खेड्यामध्ये धनुष्यबाण खेळताना कितीतरी लोकांचे डोळे गेले, त्याच्यानंतर तंबाखूचा चुना उडताना कितीतरी लोकांचे डोळे गेले। आणि सर आपण एवढा याचा प्रसार केला आहे ते श्रीखंडे साहेब आहेत। आज सकाळी मी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो तर ते मला होऊन म्हणले साहेब आज तुमचं ते 10 तारीख जी आहे जूनची तर सरांकडे तो कार्यक्रम आहे। म्हणलं हो तर मी येणार आहे भाऊ, मी फॉर्म भरून आज तिथं देणार आहे। म्हटलं या तुमचं स्वागत आहे तिथं। तर ते स्वतः आज सो मोठीने इथं आलेले आहेत तर त्यांचं पण आपण एकदा टाळ्यांच्या गजरात आम्ही रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी ही शपथ घेतलेली आहे। आणि हा फॉर्म आम्ही याच्या आधी भरलेला आहे। आपण सर्व संकल्प करू की आज नेत्रदिन आपण हा नेत्रदृष्टी दिन आहे तर नेत्रदानाचा आपण संकल्प करू आणि तो फॉर्म भरून देऊ। धन्यवाद। जय हिंद, जय नमस्कार। आधी 10 जून ज्यांच्या नावाने हा मी महाराष्ट्र राज्य नेत्र तज्ञ संघटनेचा अध्यक्ष होतो त्या वर्षी डॉक्टर भालचंद्र जे उस्मानाबादचे होते आणि आम्हाला एक विशेष आदर होता की आमच्या मराठवाड्याचे होते म्हणून त्यांच्या नावाने हा 10 जून आम्ही दरवर्षी म्हणजे ती सुरुवात केली होती मी अध्यक्ष असताना। आणि तो फार मोठ्या प्रमाणात जगभर असा दृष्टीदान दिवस किंवा नेत्रदान दिवस असं म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर माझे आईवडील मानकानय्या यांच्या नावाने जी नेत्रपेढी सुरू केली मला खूप अभिमान आहे की नगरसारख्या लहान गावामध्ये आपल्या नगरचे लोक इतके सोशल आहेत आणि जाणीव ठेवणारे आहेत की पुण्या मुंबईला सुद्धा नेत्रदान एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही तितक्या मोठ्या प्रमाणात नेत्रदान आपल्या नगर शहरामध्ये होतं। आणि तुम्ही पाहता फार लांबून लांबून लोक त्यामुळे इथे येतात की इथे गेलेला डोळा सुद्धा परत मिळू शकतो या विश्वासाने येतात। म्हणून नगरकरांचे मुद्दाम मी आभार मानतो की त्यांनी आम्ही ही संकल्पना जी आहे मानकन्या नेत्रपेढी ही इथे सुरू केली आणि तुम्ही भरभरून आशीर्वाद दिले। आज या पोस्टर स्पर्धेमध्ये विशेषतः आपण म्हणतो की बालमनावरती संस्कार त्याचे लगेच होतात आणि मुलांनी सुद्धा अतिशय सुंदर पोस्टर काढून याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला। त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवा। सगळे बाल कलाकार आहेत पण तुम्ही त्याचे पोस्टर पाहिले
तर इतके छान त्याच्यामध्ये चित्र आहे आणि संकल्पना सुद्धा छान मांडलेली आहे. आज सगळ्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि दरवर्षी आपण ही स्पर्धा घेतो आणि लहान मुलं शालेय वयोगटाचे जे आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. आज सगळे आमचे रोटीचे सहकारी, त्याचप्रमाणे माने सर, सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आपल्या सगळ्यांना आपण म्हणजे प्रोत्साहन दिलं, आशीर्वाद दिले, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभारही मानतो. आपणही सगळेजण या कार्यक्रमाला आज इथे सहभाग नोंदवला, आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आज मी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत आहे. नेत्रदानामुळे 2 व्यक्तींना दृष्टिदान मिळावे अशी माझी मनोकामना आहे. धन्यवाद. हात खाली घ्यायचा आहे. भारत माता की वंदे. नमस्कार, माझं नाव दत्तात्रय थिटे. आज नेत्रदान दिनानिमित्त मानकन्या ट्रस्ट यांनी पोस्टर कॉम्पिटिशन भरवली होती. त्याच्यामध्ये मला प्रथम क्रमांक मिळाला. माझ्या चित्रकलेचा जो मी चित्र मांडलं त्याची संकल्पना अशी होती की आपण जन्मता येता काही घेऊन येत नाही, जाताना काही देऊन जात नाही. तर नेत्रदान ही अशी गोष्ट आहे जेणेकरून आपण जाताना काहीतरी देऊ शकतो, आपण पुन्हा जगू शकतो. जग सुंदर आहे, एवढं मोठं आहे. एका आयुष्यात कदाचित पाहणं होत नाही, कदाचित तुमचे डोळे जिवंत राहून तुम्ही पुन्हांदा पाहू शकता. एखाद्या अंध व्यक्तीला त्याच्या जीवनाचा पूर्ण आधार देऊ शकता, त्याला एक नव्याने तुम्ही आयुष्य मिळवून देऊ शकता. ही संकल्पना मी त्यातून मांडली होती. डोळ्यामधून एक पाणी पडते आणि खाली एक अंध व्यक्तीची काठी आहे, त्याला मी मुळं दाखवली. ते झाड आहे, आपण त्याला पाणी देतोय. जसं आपण झाडाला पाणी देऊन आधार देतो, तसं अंध व्यक्तीला आपण डोळे देऊन त्यांच्या आयुष्यभरासाठी आधार देऊ शकतो. ही माझी संकल्पना होती. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वृषाली अनिल हेवाळे. आज दृष्टिदान दिनाच्या निमित्त आज नेत्रदान पोस्टर चित्रकलेचं होतं. त्यानिमित्ताने मी चित्र काढले आणि त्याच्यात माझा पहिला क्रमांक आलेला आहे. मला खूप आनंद होतो आणि मी हे चित्र या उद्देशाने काढले आहे की ज्या लोकांना दिसत नाही त्यांना आपण नेत्रदान केल्याने त्यांना हे सुंदर जग पाहू शकतात. त्यानिमित्ताने मी हे चित्र काढलेले आहे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव अनमित अमित पात्रे आहे. आज जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये माझा 2रा क्रमांक आला आहे. माझ्या पोस्टरचं संकल्पना ही आहे की मी कोलाज चित्र बनवलं आहे, ज्याच्याने सगळे चित्र बनवणार आहे त्यापासून मी थोडंसं वेगळं कोलाज चित्र बनवलं. तर मला हे म्हणायचं आहे की जे अंध व्यक्ती आहेत त्यांना आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर त्यांना पण डोळे येतील, म्हणजे त्यांना पण अशी दृष्टी दिसायला सुरू होईल. म्हणून आपण मरणोत्तर नेत्रदान करा. आणि जे निराश लोक असतात त्यांना तर जे अंध व्यक्ती असतात त्यांना डोळे नसतात, ते निराश असतात, तर आपण मरणोत्तर नेत्रदान केलं किंवा काही ह्याच्यानी जर नेत्रदान केलं तर त्यांना पण त्यांच्या पण मनात आनंद निर्माण होईल. ही माझी संकल्पना. निराशा नेत्रहीनाची, आशा नेत्रदानाची, ही माझे स्लोगन मी माझ्या चित्रावर लिहिलं आहे. धन्यवाद. माझं नाव बाळकृष्ण मोतीलाल पात्रे. मी राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहे. तर 10 जून हा जो नेत्रदान दिन साजरा केला जातो त्यामध्ये माझ्या नातवाने भाग घेतला होता आणि त्याला त्याच्यामध्ये प्राईज मिळालं. तर नेत्रदानाचा उपयोग असा आहे की आपण गेल्यानंतरसुद्धा आपण काहीतरी लोकांना देऊ शकतो. म्हणजे नजर आपली जी नजर आहे ती आपल्याला दुसऱ्याला देऊन त्याच्या जीवनामध्ये परत आनंद त्याला मिळतो. तर त्याप्रमाणे माझ्या नातवाने ते पोस्टर तयार केलं होतं की ज्यांना नेत्र नाही किंवा नजर नाही तर ते नेत्रहीन आहे, म्हणजे ते दुःखी आहेत. पण नेत्रदान केलं की त्यांना जगण्याची आशा निर्माण होती आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळतो आणि ते प्रगती पुढे करू शकतात. असे कितीतरी उदाहरणं आहेत. नमस्कार. 10 जून हा अतिशय आदरणीय नेत्रतज्ञ डॉक्टर भालचंद्र यांचा हा स्मृती दिवस म्हणून मी
महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटनेचा अध्यक्ष असताना हा दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं आणि त्यापुढे ती परंपरा कायम राहिली. सगळ्या ठिकाणी हा 10 जून हा दृष्टिदान दिवस म्हणून सगळ्या ठिकाणी हा ओळखला जातो, सेलिब्रेट केला जातो. यामधनं नेत्रदानाची चळवळ जी आहे ही आणखीन प्रखर आणि चांगली व्हावी असा उद्देश आहे. ह्या निमित्ताने घोषवाक्य स्पर्धा, पोस्टर स्पर्धा किंवा आणखीन असे उपक्रम घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा हा रोटरी क्लबचा प्रयत्न असतो किंवा आणखीन असे जे सोशल ग्रुप आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी होतात. आज अहमदनगर शहरासारख्या ठिकाणीसुद्धा नेत्रदानाचा जो आहे या बाबतीत लोकांमध्ये जनजागरण चांगलं आहे. पण एकूण जसं नेत्रदान व्हायला हवं तसं नेत्रदान काही होताना दिसत नाही. गरजवंत खूप आहेत, पण नेत्रदानाची संख्या कमी असल्यामुळे आणि हा बुबुळ जो आहे कॉर्निया हा कारखान्यात तयार करता येत नाही. ह्याला कोणीतरी नेत्रदानच करावं लागतं, तरच हे नेत्रोपण करून त्या व्यक्तीला हे जग पाहता येतं. म्हणून नेत्रदान करणं आवश्यक आहे. मी सुद्धा माझे आई वडील जेव्हा त्यांचं दुःखद निधन झालं तर आपण म्हणतो ना की हृदयावर दगड ठेवून मी स्वतः माझ्या आईवडिलांचं मी स्वतः डोळे काढले आणि मी स्वतः नेत्ररोपण केलं. भारतातला मी असं करणारा पहिला नेत्रतज्ञ ठरलो आणि मला निश्चित खात्री आहे की माझ्या आईवडिलांना ते कोणाच्या तरी रूपाने हे जग परत पाहतायत हे स्वप्नच मला खूप छान वाटतं. आणि असं सगळ्यांनी नेत्रदानाचा जो संकल्प आहे हा करावा, याच्याने जनजागरण होतं. 10 जून हा त्यासाठीच सगळ्यांनी सेलिब्रेट करावा. आणि डॉक्टर जे अतिशय आदरणीय ज्यांनी हजारो ऑपरेशन मोफत केले, डॉक्टर भालचंद्र हे उस्मानाबादचे होते, सिव्हिल सर्जन होते. नगरलाही काही काळ त्यांनी काम केलेलं आहे इथे. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. नमस्कार. जीवनात मांगल्याची स्थापना करूया, जीवनात मांगल्याची स्थापना करूया, संकल्प करूया, आजच मरणोत्तर नेत्रदान करूया. सर्वांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याची आज गरज आहे. का? कारण अंध बांधवांची संख्या अधिक आहे आणि त्यानुसार आपण पाहिलं तर नेत्रदानाची संख्या खूप कमी आहे. विज्ञानाने किती जरी प्रगती केली तरी पण आर्टिफिशियल कॉर्निया अजून बनू शकलेला नाही आणि त्यासाठी प्रत्येक मानवाला जर आपण मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आणि मरणोत्तर नेत्रदान केलं तर त्यामुळे मिळणारे हे जे कॉर्निया आहेत त्याचा उपयोग नेत्ररोपणासाठी करता येतो आणि अंध बांधवांना परत दृष्टी प्राप्त होऊ शकते. परंतु त्याची संख्या कमी आहे, मरणोत्तर नेत्रदानाची संख्या कमी आहे. म्हणून आजच्या या जागतिक दृष्टिदानाचं दिवसाचं महत्त्व जाणून आपण समाजामध्ये जनजागृती व्हावं, याविषयीचं लोकशिक्षण व्हावं म्हणून अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आणि त्यामध्येच आपण आज पोस्टर स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. मानकन्या नेत्रपेढी जी 25 वर्षापासून यासाठी कार्य करते, साईसूर्य नेत्रसेवा आणि रोटरी क्लब अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. शालेय गट आणि मोठा गट असा वेगळा करून त्या लहान मुलांमध्ये सुद्धा नेत्रदानाची माहिती पोहोचावी आणि मरणोत्तर नेत्रदान करण्याची एक कल्पना, एक संकल्प त्यांच्या मनामध्ये उत्पन्न व्हावा अशी ती भावना आहे. जनमानसामध्ये जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम होण्याची आवश्यकता आहे. आणि दृष्टी नावाचं पुस्तक जे मी लिहिलेलं आहे याची पण जवळपास 23वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे आणि नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने हे लवकरच ब्रेलमध्ये प्रसिद्ध होणार आहे, ज्यामुळे जगभरातल्या अंध बांधवांना याचा लाभ होणार आहे. मी सर्वांना जागतिक दृष्टिदान दिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा देते आणि सर्वांना प्रार्थना करते की आपण स्वतः, आपला परिवार आणि सगळ्यांनीच नेत्रदानाचा संकल्प करावा आणि या पुण्यकर्मामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद. थँक्यू सो मच.